महापौर पदासाठी 3 नावं निवडण्यात आलेली आहेत. या 3 नावांमधून एक जण असेल छत्रपती संभाजीनगरचा महापौर. मात्र सर्वाधिक जास्त सस्पेन्स कायम आहे तो म्हणजे कोण बनणार छत्रपती संभाजीनगरचा महापौर. जी आकडेवारी समोर आली होती 5 नंतर आता 3 पर्यंत आकडेवारी पोहोचलेली आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत, जाणून घेऊयात. काय सांगाल? खूप सस्पेन्स ठेवताय तुम्ही, छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होणार? ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सर्वांना हवं आहे. काय सांगाल? आज आम्ही कोर टीम म्हणून आम्ही आज बसणार आहोत. आमच्याकडे महापौर पदासाठीचे मी म्हणालो तसं मागे 7-8 नावं आमच्यासाठी अतिशय सक्षम अशी नावं आमच्याकडे आहेत आणि त्यातली नावं आम्ही निवडून मग महापौरसाठी कोण, गटनेत्यासाठी कोण, उपमहापौरसाठी कोण आणि स्थायी समिती याच्यामधलं समीकरण आम्ही बसवणार आहोत. पण एक विकसित छत्रपती संभाजीनगर आम्हाला जे निर्माण करायचंय त्यासाठी आम्ही सगळी नावं एकदम छान अशी देऊ. समाजाचे खूप मोठा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला आहे. तो पूर्ण विश्वास पूर्ण करण्याची पात्रता असलेली अनेक कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. बरं. पण आता प्रमुख नेते जे आहेत ते सुद्धा संभाजीनगरमध्ये दौरे करतायत. महापौराच्या जागेच्यासाठी किंवा महापौरासाठी हा जो प्रयत्न सुरू आहे. पण बरेच काही नगरसेवक आहेत जे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचतायत. थेट काही असं समजतं की थेट राज्यपालांपर्यंत फोन करतायत की माझी काहीतरी वर्णी लावा, असे बोलतायत. काय सांगत? नाही बघा, प्रत्येकाला इच्छा असते, आकांक्षा असते. राजकारणात काम करताना वरच्या पदावर जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतो. पण भारतीय जनता पार्टी हा एक सामूहिक निर्णय करणारा पक्ष आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने जी टीम आमची ठरलेली आहे त्यामध्ये आम्ही एकमत करू किंवा एकमत नाही झालं तर जास्तीचे नावं आम्ही वरती प्रदेशाला पाठवून त्यांच्याकडून निर्णय घेऊ. बरं. पण एवढा तुम्ही जो सस्पेन्स ठेवलाय, जसं तुम्ही महायुती बैठक होती, एकत्रित येणार की नाही हे महानगरपालिकेच्या बैठकीच्या आधी सगळं बैठका तुम्ही घेतल्या, पण काय होत होतं ते कळत नव्हतं. तसंच हा सस्पेन्स तुम्ही ठेवलाय. नेमकं मग ह्या एवढा सस्पेन्स का ठेवताय? भीती कोणती तुम्हाला नेमकं? भीती अजिबात नाहीये, पण ही एक म्हणजे राजकीय व्यवस्थापनातली ही पद्धत असते की ज्या वेळेला तो 5 तारखेला फॉर्म घ्यायचे, 6 तारखेला भरायचंय, तर तोपर्यंत हा निर्णय करणं आहे. त्याच्या आधी आम्हाला गटस्थापना करणं आहे. तर हे सगळं आम्ही त्या वेळेला करून योग्य वेळेला तुम्हाला एक छान बातमी आम्ही देऊ. बरं. आपण पाहतोय की आता भली मोठी यादी होती, त्या यादीतील 5 नावं घेण्यात आली आणि 5 मध्ये देखील 2 नावं छाटली, 3 नावं निवडण्यात आली. म्हणजेच या 3 नावांपैकी एक जण असेल छत्रपती संभाजीनगरचा महापौर. मात्र भाजपनं यामध्ये मोठा सस्पेन्स कायम ठेवलाय आणि लवकर ते नावं जाहीर करतील यासाठी वरिष्ठ नेते देखील बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.